नमस्कार, मी सुकेशनी आणि सुकेशनीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण हॅपी बिस्किटांपासून केक कसा तयार करायचा ते बघणार आहोत. तर इथे मी 5 बिस्किटचे पुडे घेतलेले आहेत हॅपी. हे सर्व बिस्किट मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे. आणि या बिस्किटाचे एकदम छोटे छोटे असे तुकडे करून घेत आहे. यामध्ये मी 4 ते 5 चम्मच साखर घालत आहे. हे सर्व मिश्रण आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढणार आहोत. या साखरीचं आणि बिस्किटाचं आपण पावडर तयार करून घेणार आहोत. अगदी 2 मिनिटांमध्ये हे होतं. तर तुम्ही बघू शकता इथे मी छानपैकी बिस्किटाचं पावडर असं तयार करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर मी इथे 1 वाटी दूध घेतलेलं आहे. हे दूध आपण यामध्ये थोडं थोडं करून ॲड करणार आहोत आणि हे या बिस्किटाचं आपण छानपैकी बॅटर तयार करून घेणार आहोत. दूध छानपैकी यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं फेटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी छानपैकी हे बॅटर फेटून घेत आहे. याचबरोबर यामध्ये थोडंसं अजून मी दूध ॲड करत आहे. आपल्याला छान परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी येईल असे हे बॅटर तयार करायचं आहे. अगदी कमी साहित्यामध्ये आणि खूप छान जाळीदार आणि स्पॉन्जी असा हा केक तयार होतो. इथे मी केकचं भांडं घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर हे भांडं नसेल तर तुम्ही एखादं छान पातेलंही घेऊ शकता. या भांड्याला मी तेलाचा हात लावून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर थोडासा मैदा यावरती डस्ट करत आहे. तुमच्याकडे मैदा नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ देखील यावरती डस्ट करू शकता आणि पूर्ण भांड्याला आतून हे स्प्रेड करू शकता. व्यवस्थित असं मी हे मैदा या भांड्याला लावून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. आता त्याचबरोबर या बॅटरमध्ये आपल्याला थोडासा सोडा ॲड करायचा आहे. त्याचबरोबर थोडंसं यामध्ये दूध ॲड करायचं आहे. बेकिंग सोडा आपण यामध्ये छानपैकी मिक्स करून घेत आहोत. बेकिंग सोडा हा आपल्याला ऐन वेळेवरच घालायचा आहे कारण तो लवकर ॲक्टिवेट होतो आणि त्याला रिॲक्टिवेट व्हायला सुद्धा वेळ लागत नाही. त्यामुळे आपण हे पटकन हे बॅटर त्या भांड्यामध्ये घालून घेत आहोत. हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान परफेक्ट अशी ही कन्सिस्टन्सी आलेली आहे आपल्या या केकच्या बॅटरला. परफेक्ट रंगही बघा किती सुंदर आलेला आहे. संपूर्ण बॅटर मी यामध्ये भांड्यामध्ये घातलेलं आहे. आता याला थोडंसं आपण खूप हलवणार नाही आहे, असं व्यवस्थित सेट करून घेणार आहोत. तर इथे गॅसवरती मी कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे. याचबरोबर मी इथे एक छोटीशी प्लेट ठेवत आहे. तुम्ही यावरती जाळी देखील ठेवू शकता. यावरती मी इथे आपलं हे बॅटर घातलेलं भांडं यावरती ठेवलेलं आहे आणि आता गॅसची फ्लेम मी कमी करत आहे. मंद गॅसवरती आपल्याला हे केक तयार करून घ्यायचा आहे. त्यावरती झाकण ठेवून आता 35 ते 40 मिनिटं आपल्याला लागणार आहेत. जवळजवळ 40 ते 35 मिनिटं झालेली आहेत आणि आपला केक हा तयार आहे. तुम्ही बघू शकता काडीच्या साहाय्याने मी चेक केलेला आहे. काडी एकदम कोरडी निघलेली आहे. याचा अर्थ आपला हा केक तयार आहे. गॅस मी इथे बंद केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आपला केक पूर्णपणे थंड झालेला आहे आणि मी याचे काठ चाकूच्या साहाय्याने याला मोकळं करून घेत आहे. एका प्लेटमध्ये तुम्ही बघू शकता आपला केक हा किती सुंदर तयार झालेला आहे आणि एकदम व्यवस्थित असा निघलेला आहे. तुम्ही बघू शकता एकदम जाळीदार आणि छान असा हा केक तयार झालेला आहे. यावरती मी थोडीशी चॉकलेट स्प्रेड करत आहे. तुम्ही बघू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.